सिंधुदुर्गच्या कुडाळमधील साळगावात स्नेहल धुरी यांनी इको फ्रेंडली सजावट साकारली। मुंबईतील अंधेरी वर्सोवा गावात असलेल्या हिंगलाज देवीचा हुबेहूब गाभारा आणि देवीची मूळ प्रतिमा साकारली। वर्ध्याच्या तळेगाव येथील राजस्थान रॉयल्स अकॅडमीमध्ये चक्क क्रिकेटपटूच्या साहित्यासह गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। राजस्थान रॉयल्सच्या या अकॅडमीत या आगळ्या वेगळ्या श्री गणेशाला पाहण्यासाठी क्रिकेटपटू आणि नागरिकांची गर्दी पाहायला मिळते। भाईंदर पूर्वच्या महाराजा प्रतिष्ठान मित्रमंडळाने यंदा रामाच्या रूपातील गणपती बाप्पाची स्थापना केली। या मंडळाला अयोध्या मंदिराचं स्वरूप देण्यात आलं असून ज्यांना अयोध्येला दर्शन घेणं शक्य नसते त्यांना त्यांच्याकरता इकडे प्रति अयोध्या बनवण्यात आली। भिवंडी शहरातील धामणकर नाका मित्रमंडळाकडून पश्चिम बंगालच्या मायापुरीमधील इस्कॉन चंद्रोदय मंदिराचा हुबेहूब देखावा साकारण्यात आला। या मंदिराची उंची 120 फूट असून हा देखावा कापड, बांबू, लाकूड आणि रस्सी यांचा वापर करून पर्यावरणपूरक साकारला आहे। चिपळूण तालुक्यातील तामणवाडा गवळवाडीमध्ये वरेकरांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झाले। गावातील सर्व गणेश भक्तांकडून दरवर्षीप्रमाणे ग्रामीण सांस्कृतिक पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पाचा जल्लोष करण्यात आला। आफ्रिकेच्या सेनेगल या देशात भारतीयांनी सेनेगल गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली। या देशात भारतीय धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करताना पाहायला मिळते। सांगलीच्या मिरज तालुक्यातील गुंडेवाडी या गावात गेली 15 वर्षे झाली वडाच्या झाडावर गणरायाची स्थापना केली जाते। गणेशोत्सव साजरा करताना जागा नसल्याने झाडे न तोडता झाडावरच गणपती स्थापना करून इंधन तसेच कार्यक्रमासाठी होणारी वृक्षतोड न करण्याचा संदेशातून दिला जातो। मालेगाव संगमेश्वर येथील नवनाथ प्रतिष्ठान मंडळाने 41,000 मॅक्रम बॉलच्या साहाय्याने बाप्पाची मूर्ती साकारली। ही मूर्ती मालेगावचे विशेष आकर्षण ठरते। वाशिमच्या मंगरुळपीरमधील गुल्हाने कुटुंबाने बाप्पासाठी सुंदर असा देखावा साकारलाय। दुर्मिळ होत चाललेला BSNL आणि भारतीय डाकघर तसेच इंडियन ऑइल भारत सरकारच्या कंपन्यांचा भव्य हुबेहूब देखावा साकारला। मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असणाऱ्या मार्केट यार्ड मित्रमंडळ गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्ताने जुनी चलनी नाणी आणि नोटांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते। या प्रदर्शनामध्ये सर्व काळातील नाण्यांचा समावेश होता। अमरावती येथील वनरक्षक प्रफुल्ल परतोडे यांनी ऑक्सिजनचा गणपती हा अनोखा उपक्रम राबवलाय। त्यांच्या निवासस्थानी घर सजवून 10 झाडं बसून त्यांची 10 दिवस पूजा केली जाते। परभणीच्या जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारा पर्यावरणपूरक झाडाचा गणपती साकारलाय। विद्यार्थ्यांनी शाळेतील कदंब वृक्षाला सुपाचे कान बसवत गणपती साकारलाय। तसेच विविध देशी वृक्षांची रास ठेवून गणपतीची सजावट करण्यात आली। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील ढाणकेवाडी येथील सुतार कुटुंबियांनी घरगुती गणपती समोर चांदोली धरणाचा हुबेहूब देखावा साकारलाय। या देखावामध्ये चांदोली धरणाचा जलाशय साठा, दाट झाडी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।